इगोइस्टिक लोकांबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात माहितीये? या अभंगात सांगितलंय आणि त्यावरचा उपाय पण सांगितलाय. रामकृष्ण हरी मंडळी डी कोडिंग अभंग या सिरीज मधला हा आहे पुढचा पाठ. मान अपमान गोवे अवघे गंडूनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. आपण रोजच्या आयुष्यामध्ये जेव्हा लोकांशी बोलतो भेटतो तेव्हा त्यांच्याकडनं कळत नकळत आपला अपमान होत असतो. म्हणजे कोणी काही बोलेल, कोणी वाईट बोलेल जे तुम्हाला आवडणार नाही, तर अशा गोष्टींचा आपल्यावर खूप परिणाम होतो. आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसतो, नंतर मनामध्ये त्या गोष्टी आपल्या चालू राहतात. जर हा विचार करणं, हे ओव्हरथिंक करणं आपण बंद केलं तर देवाचं दर्शन घेतल्यासारखं आहे, असं इथे तुकाराम महाराज म्हणतायत. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती, आली उर्मीस आहे तुका म्हणे थोडे आहे. जो माणूस मनामध्ये शांत असतो ना, त्या माणसाला अनेक गोष्टी पॉसिबल होऊन जातात. जी उर्मी आपल्यात येते कुठल्याही गोष्टीनंतर, की आपल्या विरुद्ध काही झालं, कोणी काही वाईट बोललं, ती जर आपण सहन केली तर आपण खरंच खूप पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आपला इगो आपल्याला बऱ्याच गोष्टींपासून मागे खेचतो, हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. हा एक प्रयत्न होता हा अभंग समजून घेण्याचा. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहा. रामकृष्ण हरी.